वेलकम टू माय ब्लॉग. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या ब्लॉग मध्ये. तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तसेच मुलांच्या टिफिनसाठी रोज रोज काय करायचंय हे तर तुम्हाला खूप जास्त प्रश्न पडत असेल, तर मी काय करते बघा. तर प्रोटीन पण मिळालं पाहिजे आणि सगळं काही मुलांच्या टिफिन मध्ये मुलं खातच नाही. बहुतेक मुलं अर्धच टिफिन खाता, अर्धा टिफिन खात नाही. त्यामुळे त्यांना एक्स्ट्राचं मी काय ठेवते ते मला दाखवणार आहे आज मी. तर माझी मुलगी आहे 3 वर्षाची, नर्सरीमध्ये जाते. तिच्यासाठी मी असं बनवते, ती आवडीने सगळं फिनिश करून आणते घरी. काही रात्री मूग भिजत टाकले होते, ते छानपैकी स्वच्छ धुवून घेतले आणि तव्यावरती फ्राय असे कडक असे फ्राय करून घ्यायचे. जास्त पण कडक न होता, फक्त त्यांना थोडस आपल्याला चावल्या जातील एवढेच फक्त दाबून बघायचं, दाबल्या जातात की नाही तेवढंच फ्राय करायचं आणि बस तेवढंच तसं त्यांच्या टिफिन मध्ये द्यायचं. सगळे मुलं आवडीने खातात, त्यामुळे थोडं नमक आणि तेल एवढंच टाकायचं, ते पण नॉर्मल प्रमाणात. आणि आता सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हाला पण आवडतं का असं, तर मी काय बनवलं तर बघा, चहा आणि चपाती. आम्हाला सकाळी खूप घाई झाली होती आज, त्याच्यामुळेच म्हटलं चला चहा चपाती. आम्हाला जास्त खूप दोघांना खूप आवडते, त्यामुळे दोघांसाठी बनवून घेतली मी. तर आम्ही चहा चपाती वगैरे खाऊन घेतली आणि मग आता आरूला शाळेत पाठवायचं होतं. ती गेली शाळेत. म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करू. तर भाजीसाठी मी बनवलं होतं, तर थोडेसे मूग उरले होते, त्याच्यामध्ये मी डाळ ऍड केली आणि मी त्याची डाळ बनवणार आहे. सगळे व्हेजिटेबल कट करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते सगळे टाकले तरी चालतात. असं काही नाही की भाजी नाही ती नाही, काही नाही, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तुम्ही दुसरेही ऍड करू शकता. जे तुमच्याकडे खात नसेल ते तुम्ही स्किप करू शकता. पण तुमच्याकडे ते आवडीने खातात तुम्ही सगळं बटाटा वगैरे सगळं टाकू शकता. तर मी सगळे काही ऍड करते, कारण की आपल्याला सगळं काही शरीरासाठी रोजच्या रोज आवश्यक असतं. तर मी आता फोडणी देऊन घेतली आहे आणि त्यामध्ये जिरं मोहरी तडका आणि टाकून घेतला आहे. मस्तपैकी तडका दिल्यानंतर मी सगळे व्हेजिटेबल त्यामध्ये ऍड करून घेतले आहे, लसूण वगैरे टाकून छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. मी जास्त प्रमाणात लसूण घालते आणि लसूण मी कट करत नाही, कारण की डाळमध्ये लसूण कट केले की चव थोडी चेंज होते, त्यामुळे भाजीसारखं लागते. आपण काय करायचं, पूर्ण साल काढून घ्यायची लसूणची आणि त्यामध्ये पूर्ण लसूण अख्खाचा अख्खा टाकायचा. आणि ज्यावेळेस आपण छानपैकी खोडून घेतो त्यावेळेस ते सगळं मिक्स होऊन जातं. खूप छान टेस्ट येते आपल्या रेसिपीला. तुम्ही कुठलीही भाजी करा, त्यामध्ये तुम्ही असं जर कुकरमध्ये करत असाल, तर मी शक्यतो कुकरमध्ये भाज्या करते. तर माझा छोटा कुकर आहे ना, तो सध्या खराब झाला आहे. त्याला दुरुस्त करायला वेळच मिळाला नाही, म्हणून मला नवीन कुकर काढायला लागला. शक्यतो आम्हाला एवढा कुकर लागत नाही, कारण की आम्ही घरात फक्त 3च जण आहोत. त्याच्यात माझी मुलगी एवढं काही खात नाही. त्यामुळे आता मी याच्यामध्ये सगळे रेसिपीज वगैरे ऍड करणार आहे. सगळे मसाले मी ऍड करून घेतले आहे. त्यामुळे तुम्हाला जे आवडत नसेल ते तुम्ही स्किप करू शकता. त्यामध्ये मी एव्हरेस्टचा मटन मसाला ऍड करते आणि एक गरम मसाला ऍड करते आणि हळद मीठ मिरची पावडर वगैरे जे तुम्हाला डेली यूजला लागतं तेच सगळं मी ऍड करून घेतलं आहे. मस्त अडीच ग्लास पाणी घातलं आहे आणि स्वच्छपैकी डाळ धुवून घेतली आहे, डाळ यामध्ये ऍड केली आहे. इथं मी म्हणजे अख्खे मूग आणि तुरीची डाळ घेतली आहे. तुम्ही दुसऱ्या देखील घेऊ शकता, त्यामध्ये वेगळ्या डाळी पण टाकू शकता, त्याने देखील याला छान टेस्ट येते. आता चपात्याचं माझ्या सकाळीच झाला होत्या, तर म्हटलं ते काही तुम्हाला मी दाखवलं नाही, कारण की एवढं शूट करायला आणि सकाळची खूप जास्त धावपळ होऊन जाते. आणि त्यासोबत भात केला. तर असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये. बाय.